काय बाई, ह्या घरातली लोक ह्यांना आकली बी नाहीत, खुल्या टाळक्याची कुठली असा रातच्या दरवाजा ठेवतात का? कोणच नाही का इकडं? काय काय नाही बट कुठे गेलती एवढ्या रातच्याला बाहेर? मम्मी साहेब ए बघा काही तर नवीन कारण शोधू नकस आता. खरं खरं सांग, तुझ्या त्या पोलीसवाला यारला भेटायला गेलतीस ना? दिसबत त्याच्यावर फिरून मन भरलं नाही का ग तुझं? तो तुला भेटायला आलता का तू गेलती त्याच्याकडं? मम्मी साहेब काय बोलते? अहो सत्यावर ज्याने हल्ला केला होता तो माणूस परत आला होता, त्याच्याच मागावर गेले. बास की, किती खोटं बोलशील. मी निब्रेट जेव्हा तेव्हा माझ्या लेकाच्या नावाची ढाल पुढं करत जाऊ नकस. तुला चांगलीच ओळखते, तसंच संस्कार झालाय तुझ्यावर. आता नवरा अडचणीत आहे, तो बाहेर येणार नाही म्हणल्यावर तुला पैसे कुठनं मिळणार? गाडीवर कोण फिरणार? म्हणून हे नवीन यार. मम्मी साहेब मी खरंच त्या माणसाच्या मागावर गेले होते. तो माणूस सापडला तर आपल्याला कळू. बंद कर तुझं थोबाड. या त्या मनच्या गोष्टी सांगू नकस मला. तुझी काही थेर चालू आहेत ना, सत्याच तुला त्याच्या आयुष्यात कायमचा कसा हाकलून देते ती बघ. माया बस झालं. अगं अजून किती खालच्या थराला जाशील तू? आता फक्त पाताळ गाठायचं बाकी राहिलंय. मंजूचं सत्यावर असलेलं प्रेम तुला दिसत नाही, ठीक आहे, पण मंजूवर इतके घाणेरडे आरोप कशी काय करू शकतेस तू? हो चित्रकार, मग तुमच्या सुनीला विचार की तिची काय थेर सुरू आहे ती. रात्रीची बाहेर जाती, भलत्याच माणसाच्या गाडीवर नाही ती. नवरा नसताना तिची जी काय चाळ सुरू आहे ती बघा की. खरं सांगू का माया, माझं नशीबच वाईट की तू माझी बायको आहेस, आणि सत्याचं नशीब त्याच्यापेक्षा वाईट की तू त्याची आई आहेस. घरची पूजा म्हणल्यावर जरा लवकर उठावं, कामाला लागावं. ती काहीच नाही, रोजच्या सारखं चाललंय आपलं. ए सपने हुबलक, त्या जयदेला फोन लाव. समजा सामान आणलंय का विचार. त्या गुरुजींनी बी त्यांना घेऊन यायचंय. काय जा लोकरीच्या फोनवर पटकन. हा विचारते. ओ चित्रकार या की लवकर. काय अहो आता पूजा आहे घरची म्हणल्यावर जरा आवरला माणूस लवकर. देवाच्या कामाला जरा हातभार लावावा. ही समजा आपल्या घरासाठी चाललंय की. हे बघ माया, मला चांगलं माहितीये तू कुठल्या हेतूने ही पूजा करतेस ते, त्यामुळे तुझ्या कुठल्याही पूजेत मी अजिबात सहभागी होणार नाही. बोलले चित्रकार. तुम्हाला मदत करायची नाही ना तर नका करू, आमचं काय अडत नाही. पण मी माझ्या लेकासाठी पूजा करणार म्हणजे करणार. ए सपने, अगं झाला का नाही तुझा फोन? हा फोनच लागत नाही, त्याचा ट्राय करते बघा केव्हापासून. अजून परत बी मलाच करायचं असेल. सुना तर काय निसत्या ना आम्हाला काही कामाच्या नाहीत. ए आवर लवकर. घरात पूजा आहे तरी या बाईचं तोंड बंद नाहीये. गाडग्याचं असतं तर कधीच फुटलं असतं. मंजू काय ग, कुठं निघालीस तू एवढ्यावरून? कोर्टात जाते पप्पा, सत्याच्या जामिनाची सुनावणी आहे ना आज. पप्पा तुम्ही जरा सावध राहा, कारण काल रात्री पप्पा मागच्या वेळी जो माणूस घरात घुसला होता ना तोच काल बी आला होता. अगं पण सत्य नसताना का आला असेल तो? कारण सत्य आता जेलमध्ये आणि हे माहित नसेल का त्याला? नेमका का आला असेल बरं तो? मला पण तेच कळना झाले पप्पा. तो का आला होता हे माहित नाही, पण त्याला नक्कीच सत्याचं नुकसान करायचं. मंजू तो चोरी करायला तर आला नसेल ना? होय,
आणि तो मागच्या वेळेस बी त्याच कारणासाठी आला असणार. कारण सत्याचं कडं जे घरातनं गायब झालं ते त्यानं चोरलं नसेल ना. म्हणजे पप्पा सत्याच्या गोष्टी चोरून त्याच्याच विरोधात पुरावा म्हणून वापरणार असेल तो. बरोबर आहे तुझं मंजू, त्यासाठीच आला असणार आहे तो. पप्पा हे बघा, तुम्ही घराकडे लक्ष ठेवा, सावध राहा तुम्ही. जर तू अजिबात काळजी करू नकोस, मी पूर्ण लक्ष घराकडे देईन. मी बघतेच त्याचं काय करायचंय. हो, आणि तू पण सांभाळून जाता. हा, येते. सावकाश. आजी लागले नाही ना? हो आजी, तुम्हाला आमचीच गाडी मिळाली का? जा ना, दुसऱ्या गाडी जवळ जाऊन मरा ना. ओ दादा, तोंड सांभाळून बोला. वयस्कर माणूस दिसत नाही, समजावून घेता येत नाही? तुमच्या आईच्या वयाचे आहेत. हो, तुम्ही कशाला मध्ये मध्ये बोलताय? जावा ना तुम्ही, तुमचं काम करा ना. स्वतः चूक करताय आणि आम्हाला शिकवताय. माफी मागा त्यांची. हो, कसली माफी? मी माफी नसतो मागत. जा. पर्या बोला ना, माफी मागा, नाहीतर पोलीस स्टेशन इथंच आहे. आम्हाला जावं की पोलीस स्टेशनला? मला का सांगताय? हे बघा तुम्ही समाजसेविका, सकाळी सकाळी ना तुमची समाजसेवा आम्हाला नाही बघायची, त्यामुळे निघा आता, उशीर होतोय आम्हाला. ओ मॅडम, तुमच्या गाडी खाली येऊन कोणी मेला असतं तेव्हा बी हेच बोलला असता का? मेलं तर नाही ना. हे बघा मॅडम, तुमच्याकडून चूक झाली आहे. तुमच्या माणसाला माफी मागायला सांगा. माफी? माझा माणूस मागणार नाही. याचे परिणाम लई वाईट होतील ना मॅडम. कसले परिणाम? चल निघ, उशीर होतोय. हे बघा, तुमची चूक आहे, माफी मागायलाच लागेल. हे बघा, तुला जे करायचंय ते कर. चल निघ. ओ मॅडम, जोपर्यंत माफी मागत नाही गाडी पुढे जाणार. बर, मी पण आता बघते ना किती वेळ आमची गाडी अडवून ठेवते असते. हे पाय, आमची चूक नाही, आम्ही माफी मागणार नाही. हे बघा मॅडम, बऱ्या बोलाने त्याला माफी मागायला लावा.
नाहीतर पोलीस स्टेशन इथं जवळच आहे. आम्ही काही माफी मागत नाही, जे करायचंय ते कर, जा निघ. मी पण बघतेच कशी गाडी पुढे जाते तुमची. मला उशीर होतोय, हो बाजूला आता. मग माफी मागा, होते बाजू. ए बऱ्या बोलानं बाजूला हो आता, चल. हे बघ, मला फोन येतोय, मला जाऊ दे. माफी मागा, मी निघते. सगळी लोक जमा होत आहेत, निघ इथून. मग लोकांसमोर माफी मागा आणि जा. अरे काय झालं, कसली गर्दी झाली? अहो मॅडम काय झालंय? अहो दादा, या मॅडम स्वतः फास्ट गाडी घेऊन आल्या, या आजींच्या अंगावर घातली असती गाडी. आता माफी मागा म्हटले तर मागत नाहीत. ओ मॅडम, अहो माफी मागून टाका. बघताय ना तुम्ही किती ट्रॅफिक झालंय. अहो मागून टाका माफी. आता तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगू? निघा ना हो दादा, उगाच गर्दी होते आता. हो मॅडम, तुम्हाला आता मी नीट सांगतो बरं का, आणि आता ऐकलं नाहीत ना तर नीट पोलिसात नेईन तुम्हाला. तुम्हाला कळत नाही का? बघा किती ट्रॅफिक झाले, सगळे लोक थांबलेत तुमच्यामुळं. गपगुमान माफी मागा आता. काय आता कुठे पोलीस चौकीच्या बाता करताय? माफीच तर मागायची. आजीबाई सॉरी, चूक झाली आमच्याकडून. ए माग रे, आजींची सगळ्यांसमोर माफी माग. हा हो आजी, माफ करा बाबा, माफ करा. हो मॅडम. ए चला, तुम्ही काय गर्दी केलाय? चला चला, रस्त्याच्या कापायला लागा. चला चला चला, कापायला लागा. आजी, सत्यदादा, हे घे, तुझ्यासाठी ना नाश्ता आणलाय आणि आपल्या सगळ्या पोरांसाठी पण आणलाय. तुम्ही सगळ्यांनी नाश्ता करून घ्या. माझ्या आईने तुमच्यासाठी बनवलाय खास. इकडे दे. मला तर नको आहे, कारण वाघमारे आल्या नाहीत अजून. त्यांना यायला एवढा उशीर कसा झाला तेच कळलं मला. पण मी पोरांना देतो. हे घ्या. बस बस. आणि काही काळजी करू नको, काकूंना बी सांग. जातो. ठीक आहे, तुम्ही पण काळजी घ्या, मी येतो. सत्य, हे काय रे? जखमा कसल्या अंगावर? काय झालं नक्की? हा वाघमारे काल तो ठाकूर आला होता. त्याने मला बाहेर खुर्चीत बांधलं आणि आत पोरांना. लय मारलं बघा पोरांना. सत्य, मला लई वाईट वाटतंय. मी तर असून बी काही करू शकत नाही तुमच्यासाठी. वाघमारे, तुझं हे वागणं मला अजिबात आवडलं नाही. पोलीस कॉन्स्टेबल आहेस ना तू? हा,
सत्या तुझा नवरा असला तरी तो इथला आरोपी आहे, माहित नाही का तुला? आणि तुला मी काय सांगितलं होतं? या सत्याबरोबर एक शब्द सुद्धा बोलायचा नाही, सांगितलं होतं का नाही? सर मी पोलीस नाही, त्याची बायको म्हणून भेटायला आली त्याला. वर्दी नाहीये माझ्या अंगावर, त्याची कोर्टात तारीख आहे म्हणून भेटायला आली. सत्या चला कोर्टात जायचं आहे. आता मनाची तयारी ठेवा, जन्मठेप किंवा फाशी. उलटी गिनती सुरू. पुढे. हा साहेब. बाहेर काढा याला आणि घेऊन चला. हो साहेब. पाने कुलूप खोलून बेटा घ्या. बेड्या घाला पाणी. मी कोर्टात जाते. हा वहिनी, काळजी घ्या तुम्ही पण. तुम्ही बी काळजी घ्या. बोलवा बालकृष्णाला मानल्या गंध हात पुष्पणांच्या समरापै आम्ही नमस्कार करा. प्रार्थनापूर्वक नमस्कारो मी ध्यानवाना देशोड. हो चित्रकार, अहो पूजेला नाही बसला, निदान कोर्टात तरी जावा की. आज आपल्या लेखाची सुनावणी आहे. नाही, मला नाही जमायचं. मला घरीच थांबावं लागेल. काही बाप आहे उठून जरा म्हणून लेखाची काळजी नाही तुम्हाला. आपला लेख जेलमध्ये राहावा अशीच तुमची तुमच्या इच्छा आहे का? तिला सोडा, तिने काही नवीन यार शोधलाय, तो थाटल तिच्याबरोबर संसार. तुम्ही बसा बघत. माया तोंड सांभाळून बोल. मंजूच्या बाबतीत जर काय घाणेरड्या पद्धतीनं बोललीस ना तर याद राख. माफ करा गुरुजी. हे बघ माया, मी कुठेही जाणार नाही. माझ्यासाठी घरात थांबणं जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, नका जाऊ, मीच जाते. तसं मीच पुढाकार घेत आले सत्याच्या बाबतीत आणि ह्या घराच्या बाबतीत पण. ये निबळ, तुला असं वाटत असेल का सत्य आत अडकला तर तुला समजा रान मोकळं होईल, नवीन यारासोबत फिरता येईल. पण मी तसं अजिबात होऊ देणार नाही. मी माझ्या लेकाला सोडवणार. सत्या, तुझ्या लेकरा कोकरा वाद तू टेन्शन घेऊ नको. उठायचं आहे समजा बरोबर करते ना.
सयाजी मुकादम केसमध्ये आपण अपहरण, धमकी आणि खून असे तिन्ही गुन्हे एकत्र करून त्याला शिक्षा देऊया. अहो पुरावे त्याच्या विरोधात आहेत. अशी केस क्लोज करेन आणि आपण जिंकू, सांगते ना मी तुम्हाला. आणि काय सरकारी वकील असल्यामुळे आपल्याला तेवढी आपली केस स्ट्रॉंग बनवता येईल. अहो सरकारी वकील आहे मी, थोडं तर प्रेशर टाकता येईलच ना मला, हो की नाही? आलेच मी. समाजसेविका तुम्ही परत माझी इकडे कंप्लेंट करायला आलाय का? तुमच्या भांडखोर स्वभावामुळे तुमच्यावरच कोणीतरी केस केली आहे. मॅडम, ही मंजू आणि तो तिचा नवरा सत्या आपल्या केसमध्ये आरोपी आहे. कुणी आहे तो? खून केलाय त्याने. आणि मॅडम, एक कॉन्स्टेबल आहे बरं का, आज एक बायको म्हणून आली आहे आपल्या खुनी नवऱ्यासाठी. कॉन्स्टेबल नशीब असतं एकेकाचं, काही ना काहीतरी करून ते फिरून येतच आपल्यापाशी. भर चौकात तू माझा अपमान केलास, सगळ्यांसमोर मला माफी मागायला लावलीस तिथे, आणि आता बघ तू माझ्या समोर एका आरोपीची बायको म्हणून रडली. आता तू फक्त बघच कशी मी तुझ्या कर्माची फळं तुझ्या त्या नवऱ्याला भोगायला भाग पाडले. सत्यजित सुर्वे हाजीर हो. आली आता वेळ. चला. सत्यजित सुर्वे वर्सेस स्टेट. मी सरकारी वकिलांना सूचना करतो की त्यांनी केसच्या हिअरिंगला सुरुवात करावी. बेस्ट ऑफ लक. गरज नाहीये मला. असंच दिलं आपलं. मिलॉर्ड, आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असलेला हा सत्यजित सुर्वे नुकताच नगरसेवक म्हणून निवडून आलाय. आत्ताच्या काळात राजकारण किती खालच्या थराला गेलं याचं उत्तम उदाहरण म्हणजे यांची ही केस. कार्यकर्ता असताना गुंडगिरीसाठी कुख्यात असलेले सत्यजित सुर्वे नंतर राजकारणात उतरले आणि नगरसेवक झाल्यावर सगळ्यात पहिली गोष्ट जी त्यांनी केली ती म्हणजे त्यांचे विरोधक सयाजी मुकादम यांचं अपहरण केलं आणि त्यांचा खून केला. मिलॉर्ड, विरोधकाचा आवाज असाच जर बंद केला जात असेल तर आपण काय करायचं? पोलिसांच्या तपासात मिळालेले सर्व पुरावे हेच सांगतात की सत्यजित सुर्वे गुन्हेगार आहे. हो थांबा थांबा. हे ते काय मला ते हे घ्यायचंय. काय काय ऑब्जेक्शन. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. डिसिप्लिन. सॉरी कोर्ट. सॉरी सॉरी मिलॉर्ड, पण माझं एवढंच म्हणणं आहे
की माझे अशील मिस्टर सत्यजित सुर्वे यांना इथे वारंवार गुन्हेगार असं संबोधलं जात आहे. म्हणजे मला मान्य आहे की सगळे पुरावे त्यांच्या विरोधात आहेत, पण ते गुन्हेगार आहेत असं कुठे अजून सिद्ध झालंय. आणि त्यांच्यावर असं मानसिक दडपण आणण्याकरता आणि त्यांची हॅरेसमेंट करण्याकरता हे सगळं चाललंय असं माझं मत आहे मिलॉर्ड. तेव्हा मिलॉर्ड, माझी कोर्टाला अशी विनंती आहे की मिस्टर सत्यजित सुर्वे यांना गुन्हेगार म्हणू नये. ऑब्जेक्शन सस्टेन. सरकारी वकिलांनी कृपया आरोपीचा सत्यजित असाच उल्लेख करावा. सॉरी मिलॉर्ड. थँक्यू मिलॉर्ड. डिफेन्स काउन्सिल, तुम्ही तुमची बाजू मांडू शकता. कसं आहे मिलॉर्ड, या केसमध्ये पोलिसांनी जे काही पुरावे गोळा केलेत ना ते त्यांनी गोळाच केलेले नाहीत, त्यांनी शोधलेलेच नाहीये, त्यांना ते आपसूक मिळाले. म्हणजे मुकादम यांच्या घराच्या बाहेर आरोपीनी म्हणजे यांनी ना खऱ्या आरोपीनी ते ठेवलेले होते तेच पोलिसांनी उचलले आणि ते आणले. त्या बुचकडे तेव्हा माझी कोर्टाला अशी विनंती आहे की त्याच्यावर कितपत विश्वास ठेवावा हे कोर्टाने विचार करावा. आणि आणखीन एक गोष्ट मला या कोर्टाच्या निदर्शनास आणून द्यायची, ती म्हणजे मुकादम यांचं जेव्हा अपहरण झालं तेव्हा त्यानंतर सत्यजित सुर्वेंच्या घरामध्ये काही लोक घुसली होती आणि त्यांनी सत्यजित यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. पण त्यांची पत्नी म्हणजे कॉन्स्टेबल मंजू ती आहे, इथेच आहे, इथे म्हणजे उभा प्लीज उभा मॅडम. तर त्यांच्या सतर्कतेमुळे तो टळला, बरोबर की नाही. आणि याबद्दल मिस्टर सत्यजित सुर्वे यांनी पोलिसात रीतसर FIR नोंदली होती. ते कुठे गेलं ते दे की ते. थँक्यू. तर ही FIR ची कॉपी. तर मिलॉर्ड, माझे अशील सत्यजित सुर्वे यांना आपण जामीन मंजूर करावा. कारण या सगळ्या केसमध्ये त्यांचा काही संबंध आहे असं कुठलाच पुरावा सांगत नाहीये. तेव्हा विचार करावा. थँक्यू मिलॉर्ड. पीपी, सरकारी पक्षाला काही बाजू मांडायची आहे का? येस मिलॉर्ड. सत्यजित सुर्वे यांना जामीन मिळवून देण्यासाठी माझा विरोध आहे. सॉरी. कोर्टाची परवानगी असेल तर मला सत्यजित सुर्वे यांच्या मिसेस सुर्वे यांना मी काही प्रश्न विचारू इच्छिते. परमिशन ग्रँटेड. ओके. तर समाजसेवक हो, मंजिरी वाघमारे सुर्वे, काही का असे ना. किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? 1 वर्ष.
1 वर्ष तर आत्ताच्या लग्नाला झाली ना. या आधी पण तुमचं लग्न झालं होतं. दोन्हीचा आकडा एकत्र करून सांगा आम्हाला. 2.5 वर्ष. मिलॉर्ड, मंजिरी सुर्वे आणि सत्यजित सुर्वे या दोघांचं या आधी सुद्धा लग्न झालं होतं. त्यानंतर त्यांचा घटस्फोट देखील झाला होता. थांबा थांबा, माझं ऑब्जेक्शन आहे. 1 मिनिट. मॅडम, हे पर्सनल आहे त्यांची. तुम्ही मिलॉर्ड, ही यांच्यातली पर्सनल गोष्ट आहे. या केसशी त्याचा काही संबंध नाहीये. संबंध आहे मिलॉर्ड. डिफेन्सने जर इथे येऊन मला डिस्टर्ब केलं नाही तर मला संबंध सगळ्यांसमोर सांगता येईल. प्लीज. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. सॉरी. सांगाल का कोर्टाला तुम्ही तुमचे पहिल्या लग्नाच्या आधी संबंध कसे होते? नाही, आम्हाला असं कळलंय की तुमचं अपघाताने लग्न झालं होतं. सांगा. काय मॅडम, एरवी तर तुम्ही खूप बोलता असं ऐकलंय आम्ही. आज काय झालं? होय, तुमचं पहिलं लग्न होण्याआधी आणि नंतर तुम्ही स्वतः तुमच्या नवऱ्याला म्हणजेच सत्यजित सुर्वेला मारहाण करण्यासाठी 2-3 वेळेला अटक केली होती, हो की नाही?